जगभरामध्ये शिक्षणाची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे। काळानुसार शिक्षणशास्त्र विकसित होत गेलं आहे। अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि अध्यापन पद्धती यामध्ये स्थित्यंतर होत गेली आहेत। मुलांना काय यायला हवं, त्यानुसार त्यांनी काय काय शिकावं याचा प्रामुख्याने विचार शिक्षणात केला गेला। पुण्यातील भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालय या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी निगडीत गोष्टी कळाव्यात यासाठी विशेष धडे देण्यात येत आहेत। पुण्यातील भोर तालुक्यातील पिसावरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाऊन विविध पक्ष्यांच्या प्रजाती दाखवून त्याविषयी माहिती दिली जाते। या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पक्ष्यांच्या, कीटकांच्या तसेच अनेक फुलपाखरांच्या जातीविषयी माहिती आहे। काही शाळांमध्ये फोटोज दाखवून विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी माहिती दिली जाते, परंतु पिसावरेमध्ये शेतात, जंगलात विद्यार्थ्यांच्या सफर घडवून आणल्या जातात। त्यांना पर्यावरणाविषयीच्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात। याविषयीची माहिती शाळेचे दळवी सर यांनी दिली। नमस्कार। गेले 10 वर्ष पिसावरे माध्यमिक विद्यालय हे पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत आहे। खऱ्या अर्थानं याचं श्रेय आमची जी संस्था आहे भोर एज्युकेशन सोसायटी आणि पिसावरे व वाठार परिसरातील जे ग्रामस्थ आहेत, विद्यार्थी आहेत, या सर्वांना जातं। प्रामुख्यानं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक वेळा हे काम काही उपयोगाचं नाही अशी एक शंका लोकांच्या मनामध्ये येते, कारण अशा पद्धतीचं काम लोकांनी पाहिलेलं नाही किंवा अनुभवलेलंही नाही। परंतु हे काम करत असताना या गावातील लोकांनी, म्हणजे मग पिसावरा असेल किंवा वाठार असेल, या गावातील लोकांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आज हे काम मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल। या 10 वर्षामध्ये पिसावरे माध्यमिक विद्यालयानं निरीक्षण करत असताना हा जो पिसावऱ्याचा समृद्ध परिसर आहे, या समृद्ध परिसरामध्ये पक्ष्यांच्या जवळजवळ 192च्या आसपास प्रजाती नोंदवलेल्या आहेत। या नोंदवलेल्या प्रजातींमध्ये साधारणपणे 40च्या आसपास प्रजाती ज्या आहेत ह्या स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, म्हणजे जे पक्षी दरवर्षी हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत आपल्याकडे येत राहतात। मग अशा पद्धतीचं काम इतरही गावांमध्ये, इतरही शाळांमध्ये होणं गरजेचं आहे। या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांविषयी माहिती असून रक्तलोचन घोबडासारख्या प्रदेशनिष्ठ पक्षाचं संवर्धन देखील या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलं। या शाळेतील विद्यार्थ्यांना हे करण्यामध्ये यश देखील आलंय। पक्षी पाहताना सुरुवातीला फक्त पक्षी आणि त्यांचं नाव एवढंच सर्वांना माहिती असायचं, परंतु या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना पक्षी, त्याचं घरटं कसं असतं, त्याची अंडी कशी असतात, त्याची पिल्लं, त्याचं खाद्य, त्याचा अधिवास याविषयी माहिती देखील आहे। सन 2013 पासून या शाळेत सुरू असलेला हा उपक्रम आज 10 वर्ष होऊनही तसाच सुरू आहे। पक्ष्यांच्या पिसावरून पक्षी ओळख विद्यार्थ्यांना चांगलीच जमतीये। अनेक पक्ष्यांची छायाचित्रे विद्यार्थ्यांनी जमा केली आहेत। जंगलात किंवा आपल्या शेतामध्ये फेरफटका जेव्हा विद्यार्थी मारायला जातात तेव्हा दिसणाऱ्या पक्षाची नोंद देखील ते आपल्या वहीमध्ये करतात। त्यामुळे या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी आपुलकी आहे। या शाळेला भेट देण्यासाठी विविध राज्यातून तसेच परदेशातून नागरिक येतात। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।